जय रविदा, जय भीम, जय कांशीराम मित्रांनो. मी अण्णासाहेब पाटील आणि आपण पाहत आहात राजर्षी न्यूज. आज मान्यवर साहेब कांशीरामजी यांची 92वी जयंती. या जयंतीच्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये बहुजन समाजामध्ये उत्साहाचे वातावरण असून आजच्या या दिवशी बहीण कुमारी मायावतीजी यांनी लखनौ येथील स्थित आपल्या निवासस्थानी मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या प्रतिमेला प्रथम पुष्पहार अर्पण करून पुष्पांजली अर्पण केली. या 4 झोनचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीनं आयोजित केले जाऊन त्या ठिकाणी महाराष्ट्राचे प्रमुख पदाधिकारी त्या कार्यक्रमास उपस्थित राहून साहेबांना पुष्पांजली रूपाने आदरांजली अर्पण करतात. आज तसं कांशीराम साहेबांच्या जयंतीच्या निमित्तानं जर बोलायचं ठरलं तर भरपूर काही बोलता येतं. साहेबांचा 15 मार्च 1934 रोजी जन्म झाला आणि या जन्म झाल्यानंतर त्यांचं शिक्षण बालपण त्यांचं पंजाबमधील रोपण या ठिकाणी झालं. त्यानंतर त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण घेत विज्ञान शाखेतून पदवी मिळवली आणि नोकरीसाठी त्यांनी प्रयत्न केला. पहिल्याच प्रयत्नामध्ये त्यांना खडकी येथील खडकी येथील ॲनिमेशन फॅक्टरीमध्ये त्यांना केंद्र सरकारची नोकरी मिळाली आणि केंद्र सरकारची नोकरी मिळाल्यानंतर ते आपल्या नेहमीप्रमाणे कामात असताना ते एक दिवस दिना भाना नावाचा व्यक्ती कार्यालयाच्या खाली बसून आंदोलन करत होता. आणि हे आंदोलन कसले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुट्टी, बुद्ध पौर्णिमेची सुट्टी ही केंद्र सरकारने रद्द केली, ती पुन्हा बहाल करावी यासाठी. मान्यवर साहेबांना त्या गोष्टीचं आश्चर्य वाटलं. मान्यवर साहेबांनी या गोष्टीची दखल घेऊन ही गोष्ट चौकशी केली. चौकशी अंती त्यांना कळाले की ते ज्या स्वतः जागेवर नोकरी करत आहे ती जागा सुद्धा बाबासाहेब आंबेडकर यांच्याच पुण्याईनं मिळाली, त्यांनीच आरक्षण दिल्यामुळं मिळाली. त्यानंतर बाकी मान्यवर साहेब कांशीरामजी हे खडबडून जागे झाले की महाराष्ट्रामध्ये बाबासाहेब की ज्यांची जी कर्मभूमी राहिली आहे, फुले शाहू आंबेडकरांची कर्मभूमी राहिलेली आहे, अशा कर्मभूमीमध्येच बाबासाहेबांची सुट्टी जर रद्द केली जात असेल तर बाकी देशाची काय व्यथा असेल. आणि कांशीराम साहेबांनी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला, बामशेपची स्थापना केली, DS4ची स्थापना केली आणि त्यानंतर बहुजन समाज पार्टीची 1984 14 एप्रिल रोजी ही स्थापना केली. आणि त्यानंतरचा पुढचा प्रवास बहीण कुमारी मायावतीजी यांचा पार्टीमध्ये समावेश, त्यानंतर अनेक बहुजन समाजातील हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन आदी सर्व समाजातील सिख, ईसाई अशा अलग अलग धर्मातील आणि पंथातील समाजातील दलित, पीडित, पिसलेला, वंचित घटक, दबलेला घटक हा मान्यवर साहेब कांशीरामजींना येऊन भेटायचा. आणि अशांना साहेबांनी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून एक व्यासपीठ, राजपीठ, सत्तापीठपर्यंत पोहोचवायचं काम केलं. अशा मान्यवर साहेबांना कोटी कोटी नमन की ज्यांनी बहीण कुमारी मायावतीजींना त्यांची चितेची 3 वेळेस उत्तर प्रदेश सारख्या भल्या मोठ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद मिळवून दिलं आणि बहीणजीने ते सक्षमपणे सांभाळलं. त्यानंतर साहेब यांचा महानिर्वाण दिन 9 ऑक्टोबर 2006 रोजी झाला आणि साहेब आम्हाला सोडून गेले. त्यानंतर बहीणजींनी न रोखता न थकता दुःखामध्ये गुंतून न पडता साहेबांनीच दिलेल्या दिशानिर्देशानुसार आपण आपलं नित्यनियमाने कर्म करत राहायचं. आणि त्याप्रमाणे बहीणजींनी सामाजिक समीकरणाचा एक फॉर्म्युला दिला ज्याला सोशल इंजिनिअरिंग म्हटलं जातं. आणि तो फॉर्म्युला इतका यशस्वी ठरला की
बहीणजी 5 वर्षासाठी मुख्यमंत्री त्या फॉर्म्युलानुसार झाल्या आणि बहीणजींनी त्यांनी जे अधुरं राहिलेलं कार्य जे उत्तर प्रदेशमध्ये होतं ते पूर्ण केलं. अनेक योजना सर्वांसाठी, कोणताही भेदभाव न, हिंदू मुसलमान उच्च नीच हा कोणताही भेदभाव न करता सम्राट अशोकाप्रमाणे राज्यकारभार केला की मान्यवर साहेब कांशीरामजींना जे अपेक्षित होतं तेच बहीणजींनी केलं. पण आज परिस्थिती जर नीट विचार केला, जे लोक बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून मोठे झाले, सक्षम झाले, पैसा आला, संपत्ती आली, मान आला, सन्मान आला, आज ते लोक कुठं आहेत? तर समाजाने हा विचार करायचा, अशा लोकांना आपण पॉइंट करा, मार्क करा की जे लोक मान्यवर साहेब आणि बहीणजींच्या कृपेमुळे त्या जागेपर्यंत पोहोचले. आज त्यांचं कर्तव्य होतं की या बहुजन समाजाला आपण कुठेतरी व्यवस्थित पुढे घेऊन जायचं आहे आणि या देशातील सर्वोच्च जी सत्ता आहे केंद्रामधली, ती सत्ता मिळवण्याचं ध्येयापासून बहुजन समाज पार्टीतून निघून गेलेले जे नेते आहेत ते विसरून गेलेले आहेत. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे. तर बंधूंनो आणि माझ्या बांधवांनो, माझी आपणास कळकळीची विनंती असेल, अशा लोकांना आपण नोट करा आणि अशांचं म्हणणं आपण ऐकू नका. आज आम्ही पाहतोय बहुजन समाज पार्टीचं नेतृत्व जिवंत असून सुद्धा देखील एक कोण आझाद समाज पार्टी एक आलेली आहे, तो सुद्धा तो चंद्रशेखर आझाद काय आहे? तो युवा आहे, दंड दाखवतो आणि जाती जातीला एकमेकांमध्ये लढवतो. असं व्यक्तिमत्व ना बाबासाहेबांना अपेक्षित होतं, ना मान्यवर साहेब कांशीरामजी, ना आपल्या स्वप्नातला सम्राट अशोकाचा भारत तो होऊ शकतो. जर बाबासाहेबांनी आम्हाला बुद्ध धम्म दिला, कांशीरामजी यांनी सुद्धा आम्हाला धम्म सांगितला आणि धम्माच्या विचारानेच बहीणजी आज चालतात, तर आम्ही कोणत्याही जातीमध्ये तेढ होणार नाही, उच्च निश्चितासारखा भेदभाव होणार नाही, माणसामध्ये तोडातोड होणार नाही, लाठ्या काठ्या बाहेर निघणार नाही. याची जर आपण दखल घेतली तर बहीणजीचं कार्य हे सगळ्यात ताकदवर आणि सक्षम कार्य आहे, याची जाणीव आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. तर बंधूंनो, माझी आपणाला नम्र विनंती आहे की बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून आणि आपल्या सर्व सहकार्यांनी ते काम केलं पाहिजे, असं एकंदरीत प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचं म्हणणं असतं. बाबांनो, तुम्हाला मान सन्मान जर पक्षामध्ये दिला जर नसेल तर गप बसून घ्या, शांत राहा, कारण हे मिशन आहे. कुणातरीमुळं ते मिशन अजून गतिमान होईल. तुमची लोडबोड काही कामाची नाही, मी सुद्धा माझी लोडबोड आता बंद ठेवलेली आहे. अशा लोकांमुळं पक्षामध्ये काम करणं खूप अवघड होऊन जातं. जी लोक प्रामाणिकपणे काम करतात, कोणत्याही गोष्टीची अपेक्षा न करतात, त्यांनाच आपले लोक नाव ठेवतात. यासारखं अशोभनीय कृत्य कोणतं असू शकतं? असो, ते नासमज आहे, मी नासमज नाही. मी या ठिकाणी सर्व गोष्टीचा सारासार विचार करून ही गोष्ट ठरवली की यापुढे सर्वोच्च पदाने मला बोलवल्याशिवाय आणि सक्रिय केल्याशिवाय आता काम करणं शक्य आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण मी लांडग्यासारखा, कोटग्यासारखा आपलं पक्षाची विचारधारा म्हणून, जोपासवाई म्हणून हळहळ मनामध्ये व्यक्त करतो आणि मी फिरत राहतो. परंतु आमच्या अहिल्यानगर जिल्ह्यातील आणि प्रदेशमध्ये जे कोणी प्रदेश पातळीवरचे नेते जे आहेत, त्यांच्यासुद्धा ह्या जिल्ह्यातील लोकांनी विष एवढं कालवलं आहे की काम करायची आता इच्छाच राहिली नाही. असं वाटतं की हा प्रदेश सोडून दुसऱ्या प्रदेशात काम करावं. कदाचित ते योग्य होऊ शकते, कारण या महाराष्ट्रामध्ये कितीही पाणी भरायचं काम केलं तर पाणी भरल्या जात नाही, पालत्या घड्यावर पाणी पडत नाही. खेकडांच्या अवलादी आहे ह्या महाराष्ट्रामध्ये आणि ह्या अवलादींना
त्यांची जागा तर कुठे आहे ते तर कळेलच, परंतु सगळ्यात महत्त्वाचं अशा अवलादी या महाराष्ट्राला मागे घेऊन चालल्या आहेत. आपल्याला जोडायचा समाज सोडून आपण तोडायचं काम करतो हे बाकी याच्यातून स्पष्ट जाणवतो. मित्रांनो, माझी आपली सर्वांना कळकळीची विनंती आहे, मी हा माझा राग हा कार्यकर्त्या बोलून दाखवला, पक्षाबद्दल नाही, हे बाकी ध्यानात ठेवा. मी जसं प्रेम माझं पक्षावर आहे तसं आपलं सुद्धा असू द्या, तळमळ असू द्या. काम करायचं का नाही करायचं हा आपल्या हातात आहे. आपण आपलं सामाजिक कार्याच्या माध्यमातून पक्ष वाढवावा, की ज्याला मान्यवर साहेब कांशीरामजी नेहमी म्हणायची की भाई मी ज्यावेळेस पाहतो तर त्यावेळेस मला जी राजकारणासाठी परिपक्व होण्यासाठी ताकदवर होण्यासाठी जी सामाजिक रूढ गोष्टी लागतात ते मला कुठं दिसत नाही. तेव्हा आम्ही प्रत्येक समाजामधील बहुजन समाजातील अनुसूचित जाती जमाती ओबीसी समाजातील लोकांनी आपली सामाजिक पाळंमुळं पक्की करावीत एवढीच अपेक्षा करतो. आणि संपूर्ण ताकद भविष्यामध्ये आपण बहुजन समाज पार्टीच्या पाठीमागे लावू अशी अपेक्षा करून माझे 2 शब्द मान्यवर साहेब कांशीरामजी यांच्या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी पुष्पांजली देऊन आदरांजली नाही अर्पण करतो. जय भीम, जय भारत, जय रविदास, जय कांशीराम. धन्यवाद.